थंडीच्या दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तयार करत असतो. तर यातीलच आवडणारे लाडू म्हणजे तिळाचे लाडू आणि शेंगदाण्यांचे लाडू. तर आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून हे लाडू बनवलेले आहेत. अतिशय मऊ आणि खुसखुशीत असे आपले इथे लाडू तयार झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी अगदी प्रमाणबद्ध आहे, अजिबातही चुकत नाही. आणि आपल्याला हे लाडू वळताना हाताला चटके बसतात. तर या रेसिपीमध्ये मी तुमच्यासाठी काही ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे अजिबातही लाडू वळताना हाताला चटके बसणार नाहीत. त्यामुळे वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रियाज युनिक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर प्रमाण इथे तुम्ही परफेक्ट लक्षात घ्या. 1 वाटी आपण पांढरे तीळ घेतलेला आहे. मार्केटमध्ये जे तीळ भेटतात ते आपण इथे तीळ घेतलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी तीळ 1 वाटी शेंगदाण्यासाठी आपण 1.5 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. आता सुरुवातीला हे शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे तीळ आपण व्यवस्थित खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे सुद्धा आपल्याला मस्त असं मंद गॅसवर एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा, तीळ व्यवस्थित मंद गॅसवर खरपूस भाजून घेतल्यानंतर आपण हे बारीक करून घेणार आहोत. पण बारीक पण असं करायचं आहे, अगदी मोठं असं बारीक करायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही. फक्त 2दाच मिक्सर फिरवायचा आणि बंद करायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकताय मोठे तीळसुद्धा यामध्ये राहिलेले आहेत. अर्धे असे तीळ राहिलेले आहेत. एकदम बारीक असा भुगा इथे केलेला नाहीये. तर इथे शेंगदाणे सुद्धा खूप छान आपले भाजून तयार झालेले आहेत. अगदी खरपूस भाजलेले आहेत. याची साले वेगळी झाली पाहिजेत इथपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर हे बघा, इथे शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून तयार झालेले आहेत. तर जिथपर्यंत यांची सालं काढता येते तिथपर्यंत आपण साले काढून घेऊयात आणि हे शेंगदाणे व्यवस्थित मिक्सरला बारीक करायचं आहे. तर आता याच कढईमध्ये आपण 1.5 वाटी गूळ घालून घेऊयात. शेंगदाणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे तिळासारखेच बारीक करायचे आहेत, म्हणजे अजिबातही जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं नाही. दाणेदार असे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. 2 ते 3 वेळास फक्त इथे मिक्सर फिरवलेला आहे आणि असे मोठवाडा असे मस्त दाणेदार असे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. आता इथे या कढईमध्ये हे बघा, गूळ मेल्ट करायला ठेवलेला आहे. एकदम मंद गॅस ठेवलेला आहे. सर्व प्रोसेस म्हणजे सुरुवातीपासूनच सर्व प्रोसेस आपण एकदम मंद गॅसवर केलेली आहे. तीळसुद्धा मंद गॅसवर व्यवस्थित खरपूस भाजून घेतलेले आहे. शेंगदाणेसुद्धा खूप छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि याच मंद गॅसवर आपण गूळसुद्धा मेल्ट करून घेतलेला आहे. आता या गुळामध्ये घालायचं आहे 1 चमचा तूप. या रेसिपीसाठी तुपाची जास्त गरज नसते. जर तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही जास्तीचं तूप घालू शकता. पण जर आपल्याला हे लाडू जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुपाचा थोडासा वास येतो, त्यामुळे तूप थोडंसं इथे मी कमीच घातलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा, गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. कंप्लीट मेल्ट करून घ्यायचा आहे आणि गॅस चालूच ठेवायचा आहे. गूळ पूर्णपणे मेल्ट झाला तरीही गॅस आपण इथे चालूच ठेवणार आहोत. तर तिथून पाहू शकता, हे बघा, गूळ व्यवस्थित असं मेल्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण हे जे तिळाची पावडर तयार करून घेतलेले आहे, म्हणजे तीळ जे बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. यामध्ये दाणेदार आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून इथे घेणार आहोत. वेळ द्यायचा आहे. अतिशय व्यवस्थित कमी गॅसवर ही प्रोसेस करून घ्यायची आहे. गूळ व्यवस्थित असा यामध्ये मिक्स होतो, अजिबातही गाठी राहत नाहीत. तर हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून इथे घेत आहोत आपण. गूळ मेल्ट होत यामध्ये व्यवस्थित असं विरघळला जातो आणि हे सर्व व्यवस्थित असे एकजीव होतं. तर हे बघा, मंद गॅस ठेवायचा आहे आणि जवळजवळ 4 ते 5 मिनिट हे बघा व्यवस्थित असं हलवून इथे आपण घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकताय मिश्रण व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे लाडूसाठीचं. तर हाताने चेक करून पाहूयात. हे बघा, हातात गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, लाडू तयार होत आहे, त्यामुळे हे मिश्रण इथे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात. तुम्हाला हे वाटत असेल एकदम असं सुटसुटीत दिसत आहे, याचे लाडू तयार होतील का? पण परफेक्ट लाडू तयार होतात. एवढ्या गुळामध्ये व्यवस्थित असे हे 2 वाटी म्हणजे 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणा, यासाठी 1.5 वाटी गूळ परफेक्ट आहे. या प्रमाणामध्ये हे लाडू व्यवस्थित असे तयार होतात. गरमच लाडू तयार करायचे असतात, त्यामुळे लाडू व्यवस्थित वळले जातात. जर थंड झालं तर गूळ आपोआप असा घट्ट होतो, त्यामुळे लाडू आपले बांधता येत नाहीत.
त्यामुळे हे बघा गरम गरममध्येच असे हे लाडू तयार करायचे आहेत। तर हे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे इथे लाडू तयार झालेला आहे। अगदी मऊ मस्त आतून खुसखुशीत एकदम मस्त असं इथे लाडू तयार झालेला आहे। तर मी तुमच्यासाठी अजून एक ट्रिक सांगते की जर हे लाडू वळताना या स्टेपला भाजतात, गूळ गरम असतो त्यामुळे गूळ हाताला भाजतो, चटके देतो, तर काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, थंड पाणी बाजूला घ्यायचं आहे आणि पाण्याच्या हाताने लाडू तयार करून घ्यायचे आहेत। पाण्याच्या हाताने जर लाडू तयार केले ना तर ते अतिशय छान होतात, त्याला आकारही छान येतो आणि दिसतातही छान। पण जर तुम्हाला हे लाडू जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही हे लाडू असेच बांधून घ्या। जर थंड पीठ झालं म्हणजे थंड हे मिश्रण झालं तर गरम करायचं आहे, थोड्या थोड्या प्रमाणामध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत। जर हे लाडू पटकन तुम्ही संपवणार असाल तर हे बघा हे असं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। या स्टेपमुळे तर लाडू अतिशय छान दिसतात, सुरेख दिसतात, एकसारखे होतात, अजिबात असे ओबडधोबड होत नाहीत। तुम्ही इथे पाहू शकता हे बघा हे आपण डायरेक्ट लाडू केलेले आहेत बिना पाण्याचा वापर करता। तर हे थोडेसे याचा आकार चेंज होतो पण हे लाडू कंटिन्यू टिकतात बरं का, बरेच दिवस टिकतात, महिनाभर टिकतात, काहीही होत नाही। आणि जे आपण पाण्याच्या हाताने लाडू तयार करतो ना त्याचा आकार एकदम परफेक्ट येतो, एकदम मस्त दिसतात आणि ते असं ओलसरमध्ये सुद्धा खूप छान दिसतात आणि एकदम मऊ मऊ असे तयार होतात। त्यामुळे ते सुद्धा लाडू तयार करून बघा आणि हे लाडू म्हणजे हे महिनाभर टिकतात आणि ते जरा 15 दिवसापर्यंत टिकतात। पाण्याच्या हाताने लाडू केलेले असतात पण ते दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह असे दिसतात आणि सारखे सारखे मिश्रण गरम करावे लागत नाही। पाण्याच्या हाताने जर आपण लाडू बांधले तर पटकन तयार होतात, सारखे गरम करावे लागत नाही आणि हे व्यवस्थित वळले देखील जातात। तर हे बघा तुम्ही तुमच्यासाठी ह्या ते ज्या टिप्स शेअर केलेल्या आहेत त्या परफेक्ट आहेत, त्यानुसार तुम्ही लाडू तयार करून बघू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते लगेच जाऊन लाईक करा। या थंडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसतील। चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींसोबत। तोपर्यंत पोट खुश तर मन खुश, त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा। थँक्यू।